नमस्कार मित्रांनो, राज्यामध्ये परत अवकाळी पाऊस येतोय. तर हवामान खात्याने हवामान अंदाज वर्तवला आहे. तर कोणकोणत्या तारखेला कोणकोणत्या विभागात व जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसणार आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर त्याच्या आधी आपल्या आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून ठेवा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करू. मित्रांनो, 2 मार्च 2024 ह्या तारखेला कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे ते आधी पाहूया. पहा, धुळे, औरंगाबाद, जळगाव, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड ह्या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया ह्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा येलो अलर्ट आज जारी करण्यात आलेला आहे 2 मार्च 2024 रोजी. त्याच्यानंतर मध्यम व हलक्या स्वरूपाची शक्यता पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये दिलेला आहे ते पाहूया. नंदुरबार, त्याच्यानंतर नाशिक, अहमदनगर, पुणे, त्याच्यानंतर रायगड, ठाणे, मुंबई उपनगर व मुंबई उपशहर अशा ह्या ठिकाणी मध्यम व हलक्या स्वरूपी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो, उद्या कोणकोणत्या 3 मार्च 2024 रोजी कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता राहणार आहे ते पाहूया. तर मित्रांनो, नांदेड, त्याच्यानंतर हिंगोली ह्या जिल्ह्यात उद्या हलक्या स्वरूपाची व मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. व राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे मित्रांनो. तर ढगाळ वातावरण 2 मार्च 2024 रोजी पण सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, लातूर, यवतमाळ, त्याच्यानंतर गडचिरोली, चंद्रपूर, वाशिम, बुलढाणा ह्या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे आणि वाऱ्याची सुद्धा शक्यता त्यामध्ये जाणवेल. त्याच्यानंतर 4 तारखेला राज्यामध्ये कुठेही पावसाची शक्यता नसणार आहे. काही ठिकाणी तुरळक ठिकाणी असेल, परंतु ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. 5 तारखेला परंतु कुठेही पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही. हवामान खात्याने हे स्पष्ट जारी केलेलं आहे. तर 6 तारखेपासून सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, 2 मार्च, 3 मार्च, 4 मार्च, 5 मार्चपर्यंत आपण हवामान खात्याने अंदाज वर्तवला, हवामान अंदाज पाहिलेला आहे. तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. इथंच थांबतो. नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह आपल्या चॅनलवरती परत भेटूया. तर जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.